मनोज जरांगेंसंदर्भातली, कारण मनोज जरांगे आता निवडणुकीपासून दूरच राहणार आहेत. अपक्ष उमेदवारही देणार नसल्याचं मनोज जरांगेंनी आता स्पष्ट केलेलं आहे. ज्यांना पाडायचंय त्याला पाडा असं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मराठा आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे यांनी केल्यानंतर पुढचं पाऊल त्यांचं कदाचित राजकारणात असेल असं अनेकांनी मत व्यक्त केलेलं होतं. मात्र मनोज जरांगे आता निवडणुकीपासून दूरच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अपक्ष उमेदवारही देणार नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय. आता माझा राजकारण भिन्न नाही, मी राजकारणात देणार नाही, पण तुम्हाला द्यायला कुठंच कमी पडणार नाही. शब्द आहे मा कधीच कमी पडणार नाही. आणि म्हणून तर हटत नाही आरक्षण घेतल्याशिवाय, सत्ता असू नाही तर नसू. आणि यांच्यासह आणखीन कॅनडाचे आमदार खासदार मंत्री जरी घेतले नाही, ताकदवर बलाढ्य जरी सरकार बनले तरी यांच्याकडून आरक्षणच घेतो. यांना किती बनव म्हणतो, कोणी द्याव द्या, त्याची काळजी नाही. पण आपला मी कोणाच्याही मी राजकारण असल्यामुळे मी प्रचाराला प्रचाराला कोणाच्यात जाणार, कारण महाप्रचार हेवची आरक्षण कवा घेतो आणि मराठा एक करणं. मग आता हे दोन एक महिने वेळ आहे. मी आता गावागावात माझं आपलं अभियान सुरू ठेवतो. मराठी एक तुमची ती जबाबदारी, फुटून द्यायचं नाही, प्रचारात जायचं नाही, झेंडे उचलायचं नाही कोणाचे. सभा त्याच्या भोवती गर्दी दिसली नाही पाहिजे, त्याची गर्दी दिसली त्याला किती छाती फुगते माया मग सगळे उघडं पडलं पाहिजे. उघडं आपले लेकर उघडे पाडले नाही, उघडे पडले पाहिजे, ते उघडे पडले पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.